सुमित्रा भागांचं दुर्दैवाने हे शेवटची पटकथा आहे. त्यांची शक्ती जास्त असते आणि त्यामुळे ते तुम्हाला उचलून बाजूला ठेवू शकतात. त्यांनी उचलून बाजूला ठेवायचे आत तुम्ही बघा आणि फसवा त्यांना. मोर लाईक अ ट्रिब्यूट टू हर. कारण तिला सुमित्राबाईंना अनेक फिल्मचे पटकथा आणि संवादाबद्दल मेडल्स आहेत. हे गालमिशा वगैरे गुपित पाहिजे का खरं. बरोबर. पण जायंट्स आले की छोट्यांना काढतात बाहेर. इच्छा असून सुद्धा मुलं जवळ राहत नाही. मुलांना प्रेम वाटत नाही असं आहे का? नाही वाटत. पण ते वेळ देऊ शकत. कॅप्सचं कलेक्शन काय आहे तुमच्याकडे? आणि हा आपला सिनेमा कधी येतोय? आणि 20 डिसेंबरला 20 डिसेंबरला येतो. उस पर आप एक कहानी लिख रही है वो भी कार्टून के साथ. वही तो मेरा काम है. नाईस. पण तुला असं वाटलं होतं की हा सिनेमाचा ट्रेलर चालू आहे, सर बाजूला बसले, आपण युट्यूबचा व्हिडिओ करतोय आणि आपण तिघं बसून त्यांच्या सिनेमाचा त्यांचा ट्रेलर त्यांच्याच बाजूला बसून बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर अग्रिंग टू फॉर सच अन इम्प्रॉम्प्टू. आणि एकदम लगेच तुम्हाला मी म्हटलं आपण इंटरव्ह्यू करूया आणि तुम्ही लगेच हो म्हणाल. वेळ आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, कुठल्या वेळेला काय होतं. म्हणजे ही वेळ आपण वेळ अशी बरोबर तुम्ही गाठली ती इम्प्रॉम्प्टू. तुम्ही बघतच होतो कोण युट्यूब मला भेटतो. वाईट जोर विश्वास का ठेवला पाहिजे. तुला इच्छा होती युट्यूब विचारलं. मला इच्छा होती की कुठंतरी एक युट्यूब चॅनल चांगला मिळालं पाहिजे की माझ्या सिनेमाबद्दल मला बोलता येत. ते एक लक्षात आलंय का, अलीकडे विशेषतः शहरांमध्ये प्राणी पाळणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली. बरोबर. विशेषतः कुत्रे. बरोबर. आपण स्वरूपमध्ये बोलतो या गल्लीत रोज दुपारी 4 ते संध्याकाळी 7 मध्ये कुत्र्याला घेऊन फिरायला जाणारी कमीत कमी 25 लोक तुला दिसतील. बरोबर. करेक्ट. जी कधीच दिसत नव्हती. हो. आणि पूर्वी एवढी दिसत नव्हती. ही वाढलेली आहे. काय झालं, काय होत असेल. माणसाची भावनिक भूक जी असते नैसर्गिक, ती दुसऱ्या माणसाकडनं हल्ली भागत नाही. एक आजी आहे, तो स्वतंत्र राहतात, चांगले आहेत, हुशार आहेत. बरोबर. वय झालं असतं तर ते ठीक राहिलेले आहेत. कार्टून करतात, इलस्ट्रेट करतात आणि ते इलस्ट्रेट करताना ती कंपनी आहे त्यांना सांगतात की आता नको पुढचं, कारण हे तुमच्या लहान मुलांचं जग हे फार डार्क आणि व्हायलंट होत चाललेलं आहे. आणि इनोसन्स. ते म्हणतात काय करू आता, जगच तसं होतंय. तर ती म्हणते मला नाही असं वाटतं, जगात अजूनही इनोसन्स आहे. ती म्हणते असं, मग तुम्हीच का नाही गोष्ट लिहित. ती म्हणते मी काही लेखिका नाहीये. नाही पण तुम्ही प्रयत्न करा. ती म्हणते ते उद्या बघू आपण. मग एक म्हातारा आहे, तो विक्षिप्त आहे, त्याला डिटेक्टिव्ह कथा आवडतात आणि सारखे टीव्ही लावून तो डिटेक्टिव्ह स्टोरीज बघत असतो. आणि त्याला पाहिजे तसं त्याला राहायला आवडतं. त्याचा मुलगा मुंबईत आहे. या म्हाताऱ्या बाईची मुलगी दुसऱ्या गावात आहे. तिचं लग्न झालेलं आहे, तिला एक नातू आहे. याला पण नातवंड आहेत, पण ती मुंबईत राहते. दोघांना एकटं राहणत असेल ते दोघं एकमेकांच्या परिचयाचे नाही, काही माहिती नाही. एक कॉमन फॅक्टर आहे, दोघांना कुत्रा आवडत नाही. म्हणजे मुलगी जेव्हा विचारते आईला सुरुवातीला की आई मला कॉन्फरन्सला जायचंय आणि यजमानांना पण दुसरीकडे मीटिंग आहे, तर मी मुलाला तुझ्याकडे सोडलं तर बघशील का तू. ती म्हणजे आनंदाने. मग ये. आता तो नातू तिच्या घरी येऊन पोचतो ना, रात्र होते, उशीर होतो. ती म्हणते मला माहिती आहे तुम्ही कधी वेळेवर आलात का सांगा. ठीक आहे. आणि ते निघतात. मग बरोबर जातो, आम्हाला आता विमानतळावर जायचं, फ्लाईट चुकेल नाही आमची. म्हणून ती निरोप द्यायला बाहेर येते. तर तिथे कुत्र्याचं पिल्लू दिसतं. ती म्हणते हे काय. म्हटलं काय करू, ते त्याचं सगळ्यात आवडतं कुत्र्याचं पिल्लू आहे, तुझ्या नातवाचं, त्या लहान मुलाचं. तो त्याच्याशिवाय राहतच नाही. आता ह्याला पण सांभाळा. ती म्हणते बघ ना. ते म्हणते नाही, माझी कमिटमेंट नातवाची आहे.
कुत्र्याची नाही. कुत्र्याची नाही बरोबर. तर हे सांभाळणं मला काही जमणार नाही, ते त्याचं बघा काय. तर असं काय आम्ही उशीर होत जातो. अच्छा. ते कुत्रं आपलं बाहेर राहतं, ती दार उघडून झोपायला जाते. मुलगा झोपलेलाच आहे, तो आणलेला आणि ठेवलेला आहे. पहाटेची वेळ आहे, लोक फिरायला, म्हातारी माणसांची फिरण्याची वेळ आहे. हा म्हातारा फिरायला गेलेला आहे, त्याच्या मागणे कुत्रं कोईच येत. तो म्हणतो हे तू कुठं आलं, काय आलं काय आलं. तो चालत चालत त्याच्या मागं त्याच्या घरापर्यंत येतो. तर तो शेजारी येतो म्हणतो, तुम्हाला कुत्रप्रेम कधीपासून आलं. म्हणतो काय प्रेम बिमच्या आहे माझ्या मागं लावलंय कुठंतरी. तो शेजारी म्हणतो काय काळजी करू नका, 2 दिवस झाला की त्याला कळेल, तो आपोआप जाईल सोडून. ते ट्रेलर मध्ये बघितलं. तुमचा अनुभव कसा होता तुम्ही. तर त्यामुळे ह्याला पण अशी कुत्र्याची आवड नाही आहे, तिला पण कुत्र्याची आवड नाही. कुत्र्याची आवड आणि प्रेम कुणाचं आहे तर मुलाचं. इथे गोष्ट सुरू होती संपते कुठे. हे दोन एकमेकाला अनभिज्ञ असलेले लोक नातू आणि कुत्र्यामुळे त्यांना स्वभावात कसा बदल होतो त्यांच्या. आणि एकटे राहणाऱ्यांना असं वाटतं कंपॅनियनशिप चांगली. ओके. ती जी भावनिक गरज एकमेकांची पूर्ण होत नाहीये ती त्या कुत्र्यामुळे होती आहे. त्यांच्या लक्षात आहे की ही गरज आहे. कुत्र्यांना बौद्धिक मेंदू न आल्यामुळे. अच्छा. आणि दोन्ही माणसांना बौद्धिक मेंदू आल्यामुळे ही पंचायत निर्माण. आता असं नाहीये खरं म्हणजे, भावनिक मेंदू असलेले लोक आहेत, पण बौद्धिक मेंदू असलेल्या लोकांनी त्यांना चेपलंय. शिक्षणामुळे चेपले गेलेले. काय तू असा काय विचार करतो, हे काय बावळट प्रेम वगैरे बावळट. करेक्ट. बरोबर. लक्षात येते की तेवढीच गोष्ट खरी आहे आयुष्यात. नकळतपणे सांगणार आणि हसत खेळत सांगणार हा सिनेमा आहे. येस. आणि ज्याच्यात मी शर्मिला टागोर आणि एक लहान मुलगा आणि एक कुत्र्याचं पिल्लू एवढे कॅरेक्टर्स आहेत. पण तुम्ही मला सांगा अनुभव कसा. उत्तम. मजा आली काम करता. बोथ ऑफ अस रिस्पेक्ट इच अदर. वी आर गुड फ्रेंड्स. येस. बोथ ऑफ अस आर 75. तिचं तर 80वा वाढदिवस झाला रविवारी. मोठ्या प्रमाणात झाले. अच्छा. त्यामुळे आम्ही जे काम करतोय त्यात ऍक्टिंग नाही, आम्ही म्हातारेच आहोत. त्यामुळे भरपूर समज आहे. बरोबर. सुमित्रा भागांचं दुर्दैवाने शेवटची पटकथा त्याच करणार होत्या सिनेमा, पण त्या गेल्या 21. पण सुनील खूप वर्ष काम त्यांनी मान्य केलं पूर्ण करायचं, म्हणून मीही काढली. मग दिस इज मोर लाईक अ ट्रिब्यूट टू हर. कारण तिला सुनीताबाईंना अनेक फिल्मचे पटकथा आणि संवादाबद्दल मेडल्स आहेत, अवॉर्ड्स आहेत. बरोबर. पण मानवी स्वभावाचे बारीक निरीक्षण करून सूक्ष्म भेद त्यांना कळलेले त्यांच्या सिनेमात मांडतात. त्यांच्या सर्व सिनेमात तुम्हाला दिसेल. दोघी सिनेमापासून 10वी पासून संहिता, अस्तू, कासव. फरक काय, अस्तू कासव थोडे गंभीर विषय, बरोबर, डिप्रेशन आहे, अल्झायमर. इथे एल्डरली पॉप्युलेशन विषय आणि हसत खेळत सांगितलं, बारीक चिमटी काढत आणि त्यामुळे बघणाऱ्यांना ते बरोबर कळतात. व्हॉट इज मोर इंटरेस्टिंग इन वॉचिंग दिस फिल्म इज टू ऑब्झर्व द रिॲक्शन्स ऑफ द पीपल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एकत्र कुटुंबाने बघता येईल असं सिनेमा आहे. बरोबर. हो, नाही म्हणजे मुलांना तिकडं त्या खोलीत पाठवून बघ, इच्छा असून सुद्धा मुलं जवळ राहत नाही. मुलांना प्रेम वाटत नाही असं आहे का? नाही, वाटत, पण ते वेळ देऊ शकत नाही, स्वतः तिथं असू शकत नाही. पूर्वीच्या एका, आता मी हा एक नवीन कन्सेप्ट सारखा सगळीकडे सांगतो आणि हा तुम्ही जर जाहीरपणे सांगितला तर लक्षात ठेवा, कॉपीराईट माझ्याकडे आहे. अगदीच. तर हे याला म्हणतात अॅनालॉग वॉच. सर याला पण म्हणतात अॅनालॉग वॉच. हे डिजिटल आहे. हे काढा आता बरं.
हे अॅनालॉग वॉच आहे, हे अॅनालॉग हे डिजिटल आणि हे डिजिटल वॉच आहे. तर यातला फरक काय आहे तू सांग बरं, तू सांग. त्याला काटे आहे. ह्याच्यात वेळ बघायला आपल्याला काटे काटे आहेत आणि आपल्याला लक्ष देऊन, लक्षपूर्वक बघावं लागतं किती वाजले, कुठला काटा कशावरती. ऍक्टिव्हली बघा. ऍक्टिव्हली बघावं लागतं, पॅसिव्हली नाही बघा. याच्यात काय याच्यात नंबर्स आहे, म्हणजे याच्यात डायरेक्ट दिसतं. डायरेक्ट 7 ते 20 किती वाजले ते दिसतं, लगेच. किती वाजले नाही ते दिसत नाही. याच्यामध्ये किती वाजले ते दिसतं इन दी कन्सेप्ट ऑफ व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ टाइम. येस, तो मानव निर्मितच आहे कन्सेप्ट बरोबर बरोबर. 24 तासाचा. कारण वेळ परत येतच नाही ना. बरोबर. आजचा गेलेला दिवस उद्या परत येत नाही, उद्याला उद्याचा दिवस, पण तो चक्रात बसवलेला आहे 24 तासाचा. बरोबर. म्हणजे एकाच वेळेला भूत, वर्तमान आणि भविष्य या अॅनालॉग वॉच तुम्हाला दिसतं. भूत आणि भविष्याच्या संदर्भात वर्तमान बघणं. हे अॅनालॉग अॅनालॉग फॅमिली म्हणजे जिथे 2 तरुण ॲडल्ट्स आहेत, त्यांना मुलं आहेत, ती वाढतायत. पटकन मुलांना वाढायला खूप दिवस लागतात, वर्ष लागतात, बरोबर. आणि 2 म्हातारे लहान मुलासारखे वागत चाललेले आहे. कारण त्यांच्या मेंदूची क्षमता होते, मेमरी होते, मंदता येते. त्यामुळे त्यांना तयार व्हायला वेळ लागतो, मुलांनाही तयार व्हायला वेळ लागतो. त्यामुळे आजोबा नातासाठी थांबू शकतात, बाप नाही थांबू शकत. बरोबर. चल रे शाळेत जायचं, मला उशीर होतो ना, चल असं म्हणतो ते. मला ऑफिसला जायचं, तू काय करतो, बरोबर. हो बाबा तुमचं काय चाललंय, चला लवकर. तर ही अॅनालॉग फॅमिली डिस्टर्ब झालेली आहे. आत्ता काम करणारे काम करतात, मुलं क्रेशमध्ये आहेत, म्हातारे वृद्धाश्रमात आहेत किंवा एकटे. तर मग कन्सेप्ट ऑफ भूत आणि भविष्य त्यांना नाही आहे. या सिनेमात तुम्हाला भूत आणि भविष्याचे कन्सेप्ट मिळेल आणि त्याच्यात वर्तमान तुम्हाला क्या बात. आपल्याला जगायचं वर्तमान आहे, पण भूतकाळ आणि भविष्य त्याचा लक्षात घेऊन जायचं. ही नवी जी फिलॉसॉफी आहे ना, मेक द हेवन सनशाईन्स, म्हणजे जणू काय आजचाच दिवस तुम्ही जगणार आहात आणि उद्या मरणार आहात असं गृहीत धरून तुम्ही जगू नका. आजकाल ते आजचा दिवस किती लोक उद्या मेलेली आहेत. काही अक्कल चालवून डोकं वापरा की. बरोबर. एखादा मरतो नाही असं नाही, पण म्हणजे इन्शुरन्स ज्या तत्वावर चालतं त्या तत्वावर जाऊ नका. हे इन्शुरन्स कंपनी जगायला लावलंय का आपल्याला, माती मारलंय का. कल क्या होगा सर मालूम नाही, सर निकाल के रखो, कल का क्या भरोसा. आणि कारण तुम्ही जरी वाचायला लिहायला शिकला असाल तरी बुद्धी तुमची कमी आहे, त्यांना जास्त माहिती आहे. तुम्ही भीता, तुमची बुद्धी जास्त आहे आणि ते घाबरवतात आपल्याला. आणि घाबरवण्याचे म्हणजे बघ ना, जिवंत राहण्याबद्दलचा विमा कोणी उचलून देतं का तुला. नाही, विमा हा फक्त मरणाची भीती दाखवून काढलेली गोष्ट आहे. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. मी तुमच्या नंतर जिंदगी के साथ भी नाही, जिंदगी के बाद. जिंदगी के बाद. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जिंदगी के साथ तुम्ही आम्हाला पैसे द्या, जिंदगी के तुम्ही बाद गेल्यावर आम्ही बघू देऊ किंवा कोणाला, आम्ही बघू द्यायचं की नाही द्यायचं. आणि तुम्ही आजारी पडले तरी सुद्धा आम्ही ठरवू द्यायचे की नाही. बरोबर. आता मी इतकं बोललेलो याचं कारण काय माहिती का, तुमची चित्रपटगृहात जाऊन बघायची सवय झाली कमी. येस. तुम्ही झालात आळशी. नुसत्या आळशीने झाला, ट्रॅफिक हे कुठं जाऊन बुकिंग काढा ही पण कटकट झालेली आहे. पण तरी हा आम्ही सिनेमा थिएटरमध्ये का लावतोय की हा बघितल्यावर लोक तुम्हाला सांगतील आणि मग तुम्ही OTT-वर बघा. म्हणजे OTT-वर पण बघा. OTT-ला जास्त रीच असेल. बरोबर. असेल नाही, असतोच. म्हणून तर पॅन्डेमिक लोक सर्व्हाइव्ह झाले. बरोबर. OTT-चा जन्म आणि वाढ ही पॅन्डेमिक मध्ये झालेली आहे. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आणि त्यामुळं सवय लागलेली. त्याच्या आधी TV होता, पण OTT नव्हता. आणि हा आपला सिनेमा कधी येतोय. आणि मग 20 डिसेंबरला येतो. मुंबईला 6, 7, 8 थिएटरमध्ये
पुण्याला 4 थिएटर, बंगलोर 5 थिएटर मध्ये. नक्की पण बघा. काय हल्ली सांगता येत नाही सिनेमा किती टिकेल. बरोबर. पण जायंट्स आले की छोट्यांना काढतात बाहेर. फार महत्वाचं वाक्य बोललोय मी. पण म्हणजे ते छोटे वाईट असतातच ना, छोटे चांगलेच असतात, पण मोठ्यांची शक्ती जास्त असते आणि त्यामुळे ते तुम्हाला उचलून बाजूला ठेवू शकतात. त्यांनी उचलून बाजूला ठेवायच्या आत तुम्ही बघा आणि फसवा त्यांना. अर्थपूर्ण आणि चांगला चांगला सिनेमा करमणूक करणारा, करमणूक हसू आणणारा आणि सगळ्यांनी एकत्र बघून बघण्याचा, बसून बघण्यासारखा सिनेमा. आणि सर आणि नुसतं आपल्या ग्रुप बरोबर गेलो तरी मजा येते. मजा येईल. म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ खूप आहे, येस, त्यांनी ग्रुप बुकिंग करून गेले तरी मजा येईल. बरोबर. शाळेची मुलं एकत्र ग्रुप बुकिंग करून गेले तरी मजा येईल. वेगवेगळे आयडियाज आहेत. त्यामुळे ग्रुप बुकिंग करायला सगळ्यात उत्तम सिनेमा कसा बघावा याच्या पण आयडिया आपल्याला येतात सरांनी मिळालेले सांगितलं. इन जनरल सुद्धा सिनेमा ऍक्टिव्हली ऍक्टिव्हली बघणं काय आणि पॅसिव्हली बघणं काय बरोबर. यातला फरक. आणि तो का महत्वाचा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग किती डेंजरस आहे तुम्हाला पटलेलं आहे आता. पॅसिव्ह सिंग अँड पॅसिव्ह लिसनिंग किती डेंजरस आहे हे तुम्हाला कळायला खूप वर्ष लागतात. जसं ऐक्यू असलेल्या माणसांना इक्यू आहे कळायला 100 वर्ष लागले. जीवनाचा आनंद कशात आहे हे योग्य वेळी कळायला पाहिजे असेल तर योग्य वेळी आमचा सिनेमा बघा. तुम्हाला माहितीये का हरिश्चंद्राच्या फॅक्टरी नंतर नवीन आलेली फॅक्टरी कुठली तर मुंबई डिजिटल फॅक्टरी. त्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरी सारखीच आहे. त्यामुळं सबस्क्राईब करत आहे. चांगलं चांगलं काही बघायचं असेल परत मला बघायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तो सिनेमा बघितल्यानंतर परत माझ्याशी बोलायचं असेल तरी मुंबई डिजिटल फॅक्टरीत यावं लागेल तुम्हाला. या नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सर सांगतात हे किती गाढवासारखे आहे. आता आपल्याला आवडलेली गोष्ट लाईक केली पाहिजे असं सांगावं लागतं. बरोबर आहे. बरोबर आपण करतोच की नाही आहे की नाही. आवडलेली मुलगी नसेल तर भेटायला जातो का आपण तिला. अजिबात नाही. नाही. बरोबर. आवडली की बरोबर पत्ता शोधून कुठल्या रस्त्याने जाते बघतो की नाही. असंच आहे. आवडलं की तुम्ही आपोआप करालच लाईक. लाजू नका, लाईक करा. कोणी तुम्हाला रागवणार नाही. थँक्यू सर. हा लुक छान लोक आहे. सिनेमात वेगळा आहे. सिनेमा हा भारी आहे. हा ठेवलाय. हा भारी आहे एकदम भारी आहे. सर कॅप्सचं कलेक्शन काय आहे तुमच्याकडे. आता थंडी आहे म्हणून ही काढली, नाही तर नेपाळी असतात. पण ते किती आहेत मग. जेवढे कपडे आहेत तेवढे माझ्याकडे. बायकांचं नाही बोलत. तुमच्याकडे जेवढे साड्या आहेत तेवढे नसतील. हे गालमिशा वगैरे गुपित पाहिजे का. खरं थंडी खूप आहे. दाढी करायची कुठे कापला हात कापतो त्यापेक्षा आपल्या वाढलेल्या